विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या व्हिडिओबाबत संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना आता नवं वळण मिळालं। ज्या शेतकऱ्याचा हवाला देत राऊतांनी आरोप केले त्याच शेतकऱ्यानं राऊतांचे सगळे आरोप फेटाळले। राऊतांनी नार्वेकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात जमीन मोजणी करताना वाद झाला आणि त्यानंतर राहुल नार्वेकरांनी तिथून पळ काढला असा आरोप संजय राऊतांनी केला। दरम्यान राऊतांचे आरोप स्वतः नार्वेकरांनीही फेटाळून लावले। व्हायरस केला तो शेजारच्या आणि माझ्या प्रॉपर्टीच्या वादातून झालेला मोजणीच्या वरून झालेला आहे। त्याच दरम्यान नार्वेकर साहेब या रस्त्यातून जात होते। त्यांचा ते जात असताना आम्हाला समजावून त्यांनी सांगितलं हा वाद तुम्ही आपसात मिटून घ्या। तेव्हा नेमका त्यांचा त्या दरम्यान त्यांचा फोटो आलेला आहे, त्याचा फोटो आलेला आहे आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही, याचा कोणी गैरवापर करू नये। मोजणी कर्मचारी आपल्या घरामध्ये आले होते नाही ना, तसा प्रकार काही घडलेला नाही कोणचा। नार्वेकरांनी काय स्पष्टीकरण दिले ते आपण पाहूया। मी परवा माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू होता। माझ्या निदर्शनास आल्यावर मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला। यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो। सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे विनाकारण माझं नाव त्या घटनेशी जोडू नये ही नम्र विनंती, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावर खासदार संजय राऊतांनी काय नेमके आरोप केले ते आरोपही आपण पाहूया। गुजरातच्या टोळधाडी हे भाजपचे पुढारी सत्तेवरचे मंत्री विधानसभा अध्यक्ष आणतायत, कोकणामध्ये घुसवतायत आणि कोकणचं स्मशान करतायत, कोकणचं गुजरात करतायत। त्याचा भडका या म्हात्रोळी गावात उडाला। मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं की या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची, सत्ताधाऱ्यांची, मी लायकी शब्द वापरत नाही, पात्रता काय। जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांच्यावरती कसे दबाव विधानसभा अध्यक्ष म्हणून आणले जात आहेत याची जर इत्थंभूत माहिती विधानसभा अध्यक्षांना हवी असेल तर मी द्यायला तयार आहे। त्यांच्या व्यवहाराशी माझा संबंध नाही आहे की ते काय करतायत, पण आमच्या मराठी माणसाच्या कोकणातल्या जमिनीत अशा पद्धतीनं हिसकावून घेणं, त्यांना फूस लावणं आणि जमिनी ताब्यात घेणं आणि गुजराती लॉबीला विकून या अलिबागचाही गुजरात करणं, हे जे का उद्योग चालू आहेत त्याचा भडका तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईतील भायखळा पाठोपाठ आता अंधेरीमध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन अभिनेता अक्षय कुमार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते पार पडलं। जुहू परिसरातील नरसी पार्कमध्ये मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुंबई क्लीन लीग सुरू करा अशा सूचना अक्षय कुमारनं केल्या। यानंतर आता मुंबईत स्वच्छता स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असून एका विभागाची दुसऱ्या विभागासोबत स्पर्धा असल्याचं अमित साटम यांनी जाहीर केलं। ये फ्लावर शो मैं ये कहूँगा कि एक बार नहीं, साल में 2 बार होना चाहिए। और बहुत सारी एक और चीज़ कमाल की है कि इस फ्लावर शो में एक महसूस होता है, एक एहसास होता है इधर आके कि ठहराव, जिंदगी में ठहराव बहुत ज़रूरी है। मैं आप मुंबईकर से सबसे ये भी निवेदन करूँगा कि जितना आप लोग अपने फ़ोन का ध्यान रखते हैं उतना ध्यान नेचर का, मुंबई के नेचर, प्लांट्स और इन सब चीज़ों का ध्यान रखें। अक्षय जी ने मुंबई शहर के क्लीनलीनेस को और नेक्स्ट लेवल पर लेकर जाने के लिए एक बहुत अच्छी सूचना दी। उनकी सूचना यह है कि हम सब लोग, पूरा शहर जो है इसमें पार्टिसिपेट करना चाहिए, हमने इसमें इन्वॉल्व होना चाहिए और एक कंपटीशन होनी चाहिए। जैसे अंधेरी कॉम्पीट करेगा पार्ला के साथ, पार्ला करेगा सांता क्रूज के साथ, सांता क्रूज करेगा बांद्रा के साथ, बांद्रा करेगा माहिम के साथ। 1 साल तक ये प्रतियोगिता चलेगी ताकि पूरा साल पूरी कम्युनिटी, सारे मुंबईकर लोग इसमें